तंत्रज्ञान झपाट्यानं बदलतंय. नव्या पिढीनं ते आत्मसात करून आपली प्रगती साधावी. सतत नवनवीन शिकण्याची इच्छा असलेले तरुणच जगाच्या स्पर्धेत टिकू शकतील. त्यामुळे युवा पिढीनं सतत नाविन्याचा ध्यास घ्यावा असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. गडिंग्लज तालुक्यातील महागाव इथल्या संत गजानन महाराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचा दीक्षांत समारंभ कोल्हापुरात झाला. त्यावेळी ते बोलत होते. 110 विद्यार्थ्यांना पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं. महागावच्या संत गजानन महाराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचा दीक्षांत समारंभ सयाजी हॉटेलच्या मेघ मल्हार सभागृहात पार पडला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, संस्थेचे चेअरमन डॉक्टर अण्णासाहेब चव्हाण, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंभ यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर मंगल मोरबाळे यांनी केलं. त्यांनी संस्थेच्या आजवरच्या वाटचालीची माहिती दिली. तर संस्थेचे विश्वस्त डॉक्टर यशवंत चव्हाण यांनी आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी यांचा एक उत्तम संगम या कॉलेजच्या माध्यमातून घडवून आणल्याचं सांगत येत्या शैक्षणिक वर्षापासून पीजी कोर्स सुद्धा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. विश्वस्त डॉक्टर संजय चव्हाण यांनी संस्था स्थापनेची पार्श्वभूमी विशद केली. तर नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंभ यांनी या क्षेत्रात अनेक संशोधनाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. वैद्यकीय विद्यार्थ्यांनी क्लिनिकल ट्रायलवर जास्त भर द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान सध्या एआयचा वापर सर्व क्षेत्रात प्रचंड प्रमाणात सुरू आहे. वैद्यकीय क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान झपाट्यानं बदलतंय. नव्या पिढीनं ते आत्मसात करून आपली प्रगती साधावी असं सांगून नामदार मुश्रीफ यांनी संस्था MBBS अभ्यासक्रम करणार असेल तर त्याला मान्यता देऊ असं आश्वासन दिलं. दर्जेदार वैद्यकीय शिक्षण, चांगली आरोग्य सेवा देण्यास आपण कटिबद्ध असल्याचंही नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड झालेल्या कॉलेजच्या डॉक्टर सायली मिठारी, डॉक्टर गौरी शिंदे यांचा सत्कार झाला. तसंच 110 पदवीधरांना त्यांच्या मातापित्यांसमवेत सन्मानित करण्यात आलं. यावेळी आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे संचालक डॉक्टर राजकुमार पाटील, विश्वस्त डॉक्टर यशवंत चव्हाण, डॉक्टर प्रतिभा चव्हाण, डॉक्टर सुरेखा चव्हाण, ॲडव्होकेट बाळासाहेब चव्हाण, तेजस्विनी चुयेकर पाटील, अजिंक्य चव्हाण, बाळकू चव्हाण यांच्यासह शिक्षक, पालक उपस्थित होते.